हॅलो फ्रेंड्स, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलला आणि माझ्या या व्हिडिओ कोर्सेसना जो भरभरून प्रतिसाद देताय, जे प्रेम देताय, त्याबद्दल खूप मनापासून तुमचं सगळ्यांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद, ग्रॅटिट्यूड. माझ्या एंजलच्या व्हिडिओ कोर्सला तुम्ही जो इतका प्रतिसाद दिला आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू. त्या व्हिडिओमध्ये, त्या कमेंट सेक्शनमध्ये त्या व्हिडिओच्या खूप सारे प्रश्न मला विचारले गेलेले आहेत. सो मला असं वाटलं की मी एक वेगळा व्हिडिओ बनवून त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देईन. ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला एंजल्सबद्दल अजून बरीच नवीन माहिती कळेल. सो खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे हा सुद्धा. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पण नक्की बघा. सो सगळ्यात पहिल्यांदा मला प्रश्न विचारला जातो की हा एंजल कोर्स कधी सुरू होणार आहे आणि आम्हाला तो जॉईन करायचा आहे. हा प्रश्न वारंवार विचारला गेला आहे. तर त्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी ॲक्च्युली हे सांगितलेलं होतं की हाच एंजल कोर्स आहे. तुम्ही जेव्हा कुठलाही पेड एंजल कोर्स जॉईन करता तर त्यावेळेला त्या कोर्समध्ये एंजल्सबद्दलची माहिती सुरुवातीला सर्व सांगितली जाते. एंजल्सबरोबर अट्यूनमेंट कनेक्शन करण्यासाठी होतं आणि त्याची मेडिटेशन्स घेतली जातात. माझा हा जो पहिला व्हिडिओ कोर्स आहे, 27 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये मी ऑलरेडी तुम्हाला एंजल्सबद्दलची सर्व माहिती सांगितलेली आहे. ॲज आय सेड की मी ह्याच्या आधी एंजल्सचे 2-3 कोर्सेस बाहेर पैसे देऊन केलेले होते, पण माझं समाधान झालं नव्हतं. म्हणून आणि माझी इंटरेस्ट पण, क्युरिओसिटी पण वाढली, म्हणून मी एंजल्सबद्दल बरीच माहिती गोळा केली, खूप पुस्तकं वाचली, माझे अनुभव घेतले वेगवेगळ्या प्रकारचे, आणि त्या सगळ्या अनुभवांवरती आधारित मी हा एंजल कोर्स जो पोस्ट केलेला आहे, जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, ते सगळं मी त्याच्यात सांगितलेलं आहे. तुम्ही जेव्हा बाहेरचा पेड कोर्स लावता त्याच्यामध्ये मोस्टली पाश्चात्य एंजल्सबद्दलच माहिती सांगितली जाते, 7-8 पाश्चात्य एंजल्सबद्दल. पण आपल्या हिंदू संस्कृतीमधल्या एंजल्सबद्दलची माहिती कुणीही देत नाही, जी मी माझ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सो एका ह्यानी तो परिपूर्ण असा कोर्स आहे. प्लस मी याच चॅनलवरती काही मेडिटेशनसुद्धा पोस्ट करते आहे आपल्या हिंदू देवदूतांबद्दल आणि पाश्चात्य देवदूतांशी कनेक्ट करण्यासाठी सुद्धा. तर ते सगळं मिळून, म्हणजे हा जो मी व्हिडिओ टाकलेला आहे, पोस्ट केलेला आहे 27 मिनिटाचा तो व्हिडिओ, आणि प्लस ही सगळी मेडिटेशन्स, असं सगळं मिळून इट्स अ कम्प्लीट एंजल कोर्स. आणि हा टोटली फ्री आहे. काही लोकांनी हा प्रश्न विचारलेला आहे की ह्याच्यासाठी फी किती आहे, किंवा खरंच हा फ्री आहे का, काहीतरी हिडन कॉस्ट आहे वगैरे. असं काहीही नाही आहे. मला जे अनुभव आलेले आहेत, मला एंजल्सबद्दलची जी काही माहिती आहे ती सगळी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की मग हा व्हिडिओ 27 मिनिटाचाच कसा, कारण की बाहेरचे एंजल कोर्सेस इतके दिवसांचे असतात अँड ऑल दॅट. तर ह्या व्हिडिओमध्ये मी कुठलाही फाफट पसारा न लावता नेमकी तीच माहिती नेमक्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण अर्थातच आपल्या सगळ्यांना इतका वेळ नसतो उगीचच टाईमपास बडबड ऐकण्यामध्ये. तर त्याच्यामुळे मी नेमक्या शब्दाचा उपयोग करून नेमकी माहिती याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही वारंवार बघू शकता. प्रत्येक वेळेला तुम्हाला काहीतरी नवीन माहिती त्यातून नक्की मिळेल, नक्की लक्षात येईल. आणि ॲज अ सेड की बाहेरच्या पेड कोर्सेसमध्ये मोस्टली पाश्चात्य एंजल्सबद्दलच माहिती सांगितली जाते, पण मी इथे आपल्या हिंदू संस्कृतीमधल्या एंजल्सबद्दल, देवदूतांबद्दलची माहिती, शिवाय हा दोन्ही संस्कृतींमधल्या देवदूतांचं एंजलशी कंपॅरिझन पण सांगितलेली आहे. आणि देवदूतांना आपण कनेक्ट का करायचं याचं नेमकं रिझन, म्हणजे देव आणि देवदूत यांच्याबद्दलही मी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ तो नक्की बघा, म्हणजे मी काय म्हणते ते तुमच्या लगेचच लक्षात येईल. त्याचप्रमाणे मी गार्डियन एंजलचं मेडिटेशन ऑलरेडी पोस्ट केलेलं आहे, आणि आता मी आपल्याला सगळ्यात जवळचा असणारा हिंदू संस्कृतीमधला देवदूत म्हणजे श्री हनुमानजी यांचं पण मेडिटेशन लवकरच पोस्ट करते. सो हे मेडिटेशन्स तुम्ही सगळे बघा, तो व्हिडिओ बघा, ह्या सगळं मिळून एक कम्प्लीट एंजल कोर्सच तुम्हाला तिथे बघायला मिळेल.
सो दुसरा प्रश्न असा आहे की एंजल्स खरोखरच असतात का? तर असं आहे की मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण हे पोस्ट केलेलं आहे, सांगितलेलं आहे की देवदूत हे देवांनी निर्माण केलेले देवाचे अंशच आहेत. त्यांनी आपल्या मदतीसाठी, आपल्या रक्षणासाठी निर्माण केलेलं आहे. म्हणजे इट्स अ प्युअर पॉझिटिव्ह एनर्जी. आपण जर का पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या आयुष्यामध्ये आली तर अर्थातच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल दिसायलाच लागतात. आता देव मानणारे आणि देव न मानणारे लोक पण आहेतच. त्यामुळे एंजल्सना कुणी खरे आहेत असं मानू शकतं, कुणी नाही मानू म्हणजे खरे नाही आहेत असं मानू शकतं. पण ॲज अ सेड, एंजल्स ही एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे देवांप्रमाणेच, जी आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल नक्की घडवून आणते. मग जर का ही सकारात्मक एनर्जी असेल आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी, पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी जर का एंजल्स मानून, एंजल्सवरती विश्वास ठेवून जर का ते होणार असेल, सकारात्मक बदल आपल्या आयुष्यामध्ये, तर एंजल्सचं अस्तित्व मानायला काहीच माझ्या मते हरकत नाही आहे. ओके, सो पुढचा प्रश्न असा आहे की एंजल्सची अट्यूनमेंट जरुरी आहे का? किंवा अट्यूनमेंट तुम्ही कशी देणार? तुम्ही हा व्हिडिओ कोर्स टाकलेला आहे. मला पर्सनल नंबरवरती सुद्धा, व्हॉट्सॲपवरती हा प्रश्न बरेच जणांनी विचारला आहे. तर त्याच्या आधी एक थोड्या कन्सेप्ट्स आपण समजून घेऊया. सो आपण दिवसभरामध्ये इतक्या गोष्टी करत असतो, इतकी कामं करत असतो, इतके प्रसंग, इतक्या लोकांशी डील करत असतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये असे दिवसभर खूप वेगवेगळे विचार चालू असतात. म्हणजे दुःखाचे, सुखाचे, उद्या काय करायचे, आज काय करायचे, ताणतणावाचे, रागाचे, द्वेषाचे, असे असंख्य विचार आपल्या डोक्यामध्ये सतत चालू असतात. आपलं मन कधीच शांत नसतं. पण असा विचार करा की हा सगळ्या दिवसभराच्या धामधुमीमध्ये आपण जेव्हा एखाद्या देवळात जातो, तेव्हा देवळातलं शांत वातावरण, एखादं भजन किंवा आरती वगैरे चालू असेल, देवाची सुंदर मूर्ती, तिथे भक्तीच्याच भावनेने आलेले इतर बाकीचे लोक, ह्या सगळ्यांमुळे देवळात शिरल्या क्षणी आपलं मन एकदम शांत होतं. आपण अगदी शांत मनाने देवाला नमस्कार करतो. आपल्याला देवाला काय सांगायचं आहे, काय मागायचं आहे ते मागतो. तिथे 5 मिनटं बसतो. ती शांती आपल्याला फार छान वाटते. आणि मग आपण देवळाच्या बाहेर जेव्हा येतो तेव्हा आपण अगदी म्हणतोच ना की देवळात गेल्यावरती किती छान वाटलं. असं का होतं माहिती आहे का? देवळाच्या ह्या सगळ्या वातावरणाचा परिणाम आपल्या कॉन्शियस माइंडवरती होतं. आपलं कॉन्शियस माइंड जरासं बाजूला पडतं. इट्स लाईक आपण एका हिप्नॉटिक स्टेटमध्ये जातो. आपलं सबकॉन्शियस माइंड जागं होतं आणि अर्थातच आपण देवाशी लगेच कनेक्ट करू शकतो. सेम गोष्ट जेव्हा आपण आपल्या घरातल्या देवघराच्या समोर जातो, देवाची पूजा करतो किंवा नमस्कार करतो, त्यावेळेला सेम गोष्ट होते. कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडला हे माहिती आहे की देवाच्या समोर आपण जेव्हा जातो तेव्हा आपलं मन शांत होतं. त्यामुळे अर्थातच आपल्या घरातल्या देवघरातल्या देवाच्या समोर सुद्धा आपण जेव्हा जातो तेव्हा पण आपलं मन शांत होतं. आपण अतिशय शांत मनाने देवाला नमस्कार करतो, प्रार्थना करतो. पण हे जे एंजल्स आहेत, हे म्हणजे एस्पेशली पाश्चात्य एंजल्स, हे आपल्या संस्कृतीसाठी, आपल्यासाठी नवीन आहेत, राईट? आपल्याला त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे. तर त्यांच्याशी कनेक्ट करण्यासाठी काय करावं लागेल? जसं मी मगाशी म्हटलं तसं देवदूत हे देवाचे अंश आहेत, पॉझिटिव्हिटी आहे. त्यामुळे त्यांच्याशी कनेक्ट करण्यासाठी आपल्याला आपलं मन शांत करावं लागेल. विचार आपल्या डोक्यात जे असंख्य चालू असतात ते थांबवावे लागतील. कॉन्शियस माइंडला जरा थोडंसं बंद करावं लागेल आणि सबकॉन्शियस माइंड जागं करावं लागेल. मग ह्यासाठी ही अट्यूनमेंट केली जाते. अट्यूनमेंट म्हणजे काय असतं? तर जे शिक्षक शिकवत असतात हा एंजल कोर्स, ते एक मेडिटेशन घेतात आपलं. म्हणजे जे लोकांनी कोर्स जॉईन केलेला आहे त्यांचं मेडिटेशन घेतात. त्या मेडिटेशनमध्ये काय होतं की आपले विचार हळूहळू शांत होत जातात, मन शांत होतं. आणि अर्थातच जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपण आपल्या आजूबाजूच्या पॉझिटिव्हिटीशी लगेच कनेक्ट करू शकतो, जसं आपण देवळात गेल्यावरती देवाशी कनेक्ट करू शकतो. सो हेच तिथं केलं जातं. आणि जेव्हा ग्रुप मेडिटेशन केलं जातं ना, म्हणजे जेव्हा खूप विद्यार्थी असतात आणि टीचर त्यांचं मेडिटेशन घेतो, त्यावेळेला हे जी ग्रुपची कॉन्शियसनेस असतो, ग्रुपची जी पॉझिटिव्हिटी असते ती खूप वाढते आणि त्याच्यामुळे ही क्रिया खूप पटकन होते.
त्याचप्रमाणे जर का तो टीचर किंवा ती टीचर त्याची व्हायब्रेशनल एनर्जी, पॉझिटिव्ह व्हायब्रेशनल एनर्जी जर का जास्त असेल, त्यांनी खूप दिवस प्रॅक्टिस केली असेल, मेडिटेशन्स केले असतील, तर त्यांची पॉझिटिव्हिटी खूप जास्त असते. अशा वेळेला काय होतं की जेव्हा जे स्टुडंट्स आलेले असतात ते त्यांची जर का व्हायब्रेशनल एनर्जी कमी असेल तर ते त्या फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट करायला लागतात, त्यांची पॉझिटिव्हिटी लवकर वाढते. आपल्याला ट्युनिंग फोर्कचा तर प्रयोग माहितीच आहे शाळेत केलेला, की सपोज एखाद्या हायर फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फोर्क असेल, त्याच्याजवळ लोअर फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होणारा ट्युनिंग फोर्क आणला तर तो लोअर फ्रिक्वेन्सीचा व्हायब्रेट होणारा जो ट्युनिंग फोर्क असतो तो हायर फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट व्हायला लागतो त्याच्या सानिध्यात आल्यावरती. तसंच सेम होतं हायर व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीच्या सानिध्यात जेव्हा स्टुडंट्स येतात तर तेव्हा त्यांची जर का व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी, पॉझिटिव्हिटी कमी असेल तर त्या टीचरच्या सानिध्याने ही वाढते, पॉझिटिव्हिटी लवकर येते आणि त्यामुळे एंजल्सशी कनेक्ट करण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो. पण मग अट्युनमेंटची गरज आहे का? तर अजिबात नाही. आपण स्वतःची पॉझिटिव्हिटी वाढवू शकतो मेडिटेशनमुळे. ट्रस्ट करून ह्या सगळ्या प्रोसेसला की एंजल्स आहेत आणि आपण त्यांच्याशी कनेक्ट करणार आहोत. मनात शुद्ध हेतू, चांगला हेतू हवा, कुणाचं वाईट करण्याचा हेतू आपल्या मनात जेव्हा नसेल, शुद्ध हेतू असेल, पॉझिटिव्हिटी असेल, विश्वास असेल, या सगळ्या गोष्टींच्या आधारे किंवा ह्या जर का गोष्टी आपल्यामध्ये असतील तर आपण मेडिटेशनमार्फत नक्कीच आपल्या मनातले विचार शांत करू शकतो, आपली पॉझिटिव्हिटी, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स वाढवू शकतो आणि एंजल्सशी कनेक्ट करू शकतो. सो एंजल्सशी कनेक्ट करण्यासाठी अशी काही विशिष्ट प्रकारची गुप्तविद्या किंवा खास दीक्षा किंवा अट्युनमेंट वगैरे घेण्याची गरज आहे असं अजिबातच नाही. सो मनातली पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी, मनातले विचार शांत करण्यासाठी आपण काय करू शकतो? सगळ्यात सोपा उपाय म्हणजे मेडिटेशन. ह्या चॅनलवरती मी खूप मेडिटेशन्स एंजल्सचे पण आणि बाकीचे पण पोस्ट करते आहे. सो ते मेडिटेशन्स जर का तुम्ही करत राहिला तर ऑफकोर्स तुमची इन अ फ्यू डेज पॉझिटिव्हिटी वाढेल, तुमची व्हायब्रेशनल एनर्जी वाढेल आणि तुम्हाला एंजल्सशी कनेक्ट करण्यासाठी एकदम सहज तुम्हाला पॉसिबल होईल. ओके, पुढचा प्रश्न असा विचारला गेलेला आहे की मेडिटेशन किती दिवस करायचं? 21 दिवस करायचं का किती? तर कसं असतं की आपल्याला जेव्हा एखादी नवीन सवय लावायची असते, नवीन गोष्ट आत्मसात करायची असते, तेव्हा त्या गोष्टीची आपण प्रॅक्टिस करतो, राईट? म्हणजे नवीन आपण कार शिकतो, त्यावेळेला आपण खूप दिवस प्रॅक्टिस करतो, मग आपल्याला कार एकदम छान यायला लागते. काही लोकांना 4 दिवसात येते, काही लोकांना महिना प्रॅक्टिस करायला लागते. त्यामुळे टोटली डिपेंड्स की तुमचं मन शांत व्हायला, तुम्ही त्या स्टेटमध्ये जायला, म्हणजे कॉन्शियस माइंड, आपलं चेतन मन शांत करून अवचेतन मन आपलं जागृत करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो हे केवळ तुमच्यावर अवलंबून आहे. 21 दिवसांची प्रॅक्टिस करा असं का सांगितलं जातं मोस्टली? कारण हा एक असा आकडा आहे की 20-21 दिवस एखादी गोष्ट आपण सलगपणे केली तर आपल्या मनाला आपोआप ती गोष्ट करण्याची सवय होते, राईट? त्याच्यामुळे आपल्याला लगेचच आपण जेव्हा 22व्या दिवशी ती प्रॅक्टिस करायला लागतो तेव्हा आपल्याला ती गोष्ट सहजपणे जमायला लागते, कारण आपण इतके दिवस प्रॅक्टिस केलेली आहे. म्हणून काहीतरी आकडा, 21 आकडा शुभ असेल म्हणून, किंवा आय डोंट नो द रिझन, पण मोस्टली बरेच वेळेला सांगितलं जातं की 21 दिवस तुम्ही प्रॅक्टिस करा. त्याचा मागचा शुद्ध हेतू हाच आहे की जितकी तुम्ही प्रॅक्टिस कराल सलगपणे, कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये पाहिजे, राईट? म्हणजे तुम्ही आज प्रॅक्टिस केली, आज मेडिटेशन केलं, पुढे 4-5 दिवस काहीच केलं नाही, मग परत नंतर केलं तर त्याचा उपयोग नसतो. म्हणून एक असं लोकांना जर का सांगितलं की नाही तुम्ही 21 दिवस सलग ही प्रॅक्टिस करायलाच पाहिजे, तर आपोआप कंपल्सरी केल्यामुळे ती प्रॅक्टिस केली जाते आणि मग हे एंजल्सशी कनेक्ट होणं फार इझी जातं. म्हणून 21 दिवस प्रॅक्टिस करा असं सांगितलं जातं. तुम्ही तुमचा टेक युअर टाईम, तुम्हालाच लक्षात येईल की तुमच्या डोक्यातले विचार, मनातले विचार शांत कधी होत आहेत, किती दिवसांनी होत आहेत, किंवा तुम्हाला त्याची प्रॅक्टिस कशी होतीये. आणि आपोआपच तुमचं मन जेव्हा शांत व्हायला लागेल मेडिटेशनला बसल्यानंतर, तुम्ही आपोआपच एंजल्सशी किंवा पॉझिटिव्हिटीशी, नॉट इवन एंजल्स, सगळ्या असं म्हणतात जी पॉझिटिव्हिटी आहे, आपल्या आजूबाजूला जी पॉझिटिव्हिटी आहे त्याच्याशी आपोआप तुम्ही कनेक्ट करायला लागाल. आणि मग तुमच्या लक्षात येईल की तुमच्यासाठी 21 दिवस मेडिटेशन जरुरी होतं का, 4च दिवस जरुरी होतं का, 50 दिवस जरुरी आहेत.
द की इज कन्सिस्टन्सी. जितक्या कन्सिस्टंटली आपण ही प्रॅक्टिस करू तितका आपल्याला त्याचा फायदा आहे. तुमच्यापैकी जे कोणीही मेडिटेशन करत असतील त्यांना लगेच लक्षात येईल की मी काय म्हणते आहे ते. तसंही मेडिटेशन्स करून कुठलीही मती असोत आपली पॉझिटिव्हिटी ही नक्की वाढते आणि आपण पॉझिटिव्ह एनर्जीशी लगेच कनेक्ट करू शकतो. ही प्रॅक्टिस केल्यानंतर एंजल्सशी तुमच्या लक्षात येईल की नंतर एक थोड्या दिवसांनी तुम्हाला एवढं मोठं मेडिटेशन करण्याची सुद्धा गरज लागणार नाही. तुम्ही मनात आल्या आल्या तुम्ही एंजल्सशी कनेक्ट करू शकता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विश्वास, शुद्ध हेतू आणि मन शांत असलं की आपण एंजल्सशी अगदी लगेचच कनेक्ट करू शकतो. पुढचा प्रश्न आहे की आपण एंजल्सशी कधी कनेक्ट करू शकतो किंवा त्यांना कधी बोलवू शकतो. तर एंजल्सना काय बोलवण्याची अशी वेळ वगैरे नसते की सकाळी 10 ते 9मध्येच एंजल्स काम करतात वगैरे, असं नाही आहे. एंजल्स आपल्या आजूबाजूला सदैव असतात आपलं रक्षण करण्यासाठी, आपल्याला मदत करण्यासाठी. फक्त ॲज आय सेड की ते तुमच्या फ्री विलमध्ये तुमच्या कामांमध्ये ढवळाढवळ करत नाहीत. आपल्याला त्यांना बोलवावं लागतं मदतीसाठी. जोपर्यंत आपण त्यांना मदतीसाठी बोलवत नाही तोपर्यंत ते आपली मदत करायला नक्कीच येत नाहीत. पण आपण जेव्हा त्यांना एकदम शांत मनाने, शुद्ध हेतूनी, विश्वास ठेवून पूर्णपणे आणि न घाबरता, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. बरेच लोक एंजल्स म्हणजे नक्की काय असतं बाबा की घाबरतात की एंजल्सना बोलवायचं का नाही. तर एक लक्षात घ्या, एंजल्स ही पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी आहे, देवानी निर्माण केलेली. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं अजिबातच काही नाही आहे. तुम्ही एंजल्सना कधीही बोलवू शकता, जेव्हा केव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा बोलवू शकता. आणि मी माझ्या एंजल्सच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलंच आहे की एंजल्स नी तुमचं म्हणणं ऐकलं आहे का, एंजल्स तुम्हाला मदत करण्यासाठी आलेत का, हे तुम्ही कसं ओळखू शकता. काही सायन्स आणि सिम्बॉल्स असतात, आपोआप तुम्हाला मार्ग दिसायला लागतात, आपोआप तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि मग तुमच्या लक्षात येतं की येस, आपल्याला एंजल्सनी मदत केलेली आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की मला पार्किंगसाठी मी आर्कएंजल शॅम्युएलची प्रार्थना करते. एका सेकंदामध्ये मी जात असताना कुणीतरी गाडी तरी काढतं, नाही तर मला लगेचच पार्किंग मिळतं. आणि देन आय रिअलाइज येस, कारण इतर माझ्याबरोबर आलेले जे दुसरे लोक असतात त्यांना पार्किंग तासनतास फिरूनसुद्धा मिळत नाही, पण मला 2 मिनटामध्ये पार्किंग मिळतं. तसंच जेव्हा केव्हाही मी एखाद्या अशा प्लेसला जाते, कुणाच्या घरी किंवा कुठल्या दुकानामध्ये, जिथं आय स्टार्ट फिलिंग की इथले वाईब्स थोडेसे माझ्याबरोबर मॅच होत नाही आहेत किंवा थोडी निगेटिव्हिटी मनामध्ये माझ्या फील व्हायला लागते, तेव्हा मी आपल्या श्री हनुमान किंवा आर्कएंजल मायकल यांना लगेच सांगते, प्लीज प्रोटेक्ट मी. आणि इमिजिएटली माझी एनर्जी शिफ्ट होताना मला फील होतं. सो एंजल्स तुम्हाला कधीही कुठेही मदत करतात. ते ओमनी प्रेझेंट असतात, म्हणजे ते सगळीकडे अस्तित्वात असतात. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही आता तुमच्या शहरात आहात, तुम्ही एंजल्सची मदत मागितली, आता तुम्ही कुठेतरी ट्रिपला गेलात आणि मग तिथे तुम्हाला एंजल्स कशी मदत करतील, असं अजिबातच नाही आहे. जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही गेलात, तुम्ही कुठल्याही एंजलकडे मदत मागितली तर लगेचच तुम्हाला ती मदत मिळणार आहे, हे लक्षात घ्या. आणि एंजल्स ॲज आय सेड इज कम्प्लीट पॉझिटिव्हिटी, कम्प्लीट पॉझिटिव्ह एनर्जी. त्याच्यामुळे एंजल्स बद्दल भीती बाळगण्याची काहीही गरज नाही आहे. एंजल्सनी तुम्हाला मदत केली. एंजल्स तुमच्या जेव्हा आयुष्यात येतात तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटीज घेऊन येतात. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह, सकारात्मक बदल नक्की अनुभव घ्याल त्याचा. ओके, आता मगाशीच मी सांगितलं एंजल्स दिसतात का, त्यांच्यात भीती वाटण्यासारखं काही असतं का. तर कसं असतं, आपण आपल्या देवतांची पण अशी मनात काहीतरी रूपं ठरवली आहेत, राईट. आता ती खरी आहेत, खोटी आहेत, आपण हा विचार करत नाही. आपल्यासमोर गणपती म्हटल्यानंतर एक विशिष्ट गणपतीचं रूप येतं आणि आपण खूप त्या पॉझिटिव्हिटीमध्ये आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं त्या रूपाने. आपल्या मनामध्ये गणपती म्हणजे असा, भगवान शिव म्हणजे असे, हे सगळं आपल्या डोक्यामध्ये असतं. तसंच ह्या आर्कएंजल्सना जे कोणीही रूपं दिली असतील, जस्ट टू गिव्ह अ फॉर्म टू इट. एंजल्स म्हणजे तुम्ही एक पॉझिटिव्ह एनर्जी फॉर्ममध्ये पण मानू शकता किंवा तुम्ही एखादा फोटो बघितला असेल, आर्कएंजल मायकल असा दिसतो, तर तुम्ही तेही मानू शकता. कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही एनर्जी मानू शकता. आता एंजल्स दिसतात का, तर मी माझा अनुभव सांगितला तर येस, आय हॅव सीन माय गार्डियन एंजल. म्हणजे जेव्हा मी एंजल्सबद्दल
वाचायला क्युरिओसिटीने सुरुवात केली. त्यावेळेला यूट्यूब वगैरे पण जास्त काही नव्हतं, पण मला अगदी 1-2 यूट्यूबवरचे व्हिडिओज मिळाले होते. त्याच्यामध्ये एक मेडिटेशन होतं की तुम्ही तुमच्या गार्डियन एंजलला बघण्यासाठी करायचं. आणि मला खूपच क्युरिओसिटी होती. अर्थातच मनात खूप चांगला हेतू होता की माझं कोण गार्डियन एंजल आहे ते मला बघायचं आहे. आय डिड दॅट अँड आय सॉ माय गार्डियन एंजल. पण जसं तुम्हाला असं मनात वाटतं तशी मला एका क्षणासाठी खूप भीती वाटली की व्हॉट एक्झॅक्टली आय एम लुकिंग ॲट. मी पटकन डोळे मिटले, उघडले, तेव्हा माझा गार्डियन एंजल तिकडून मला दिसेनासा झाला होता. बट देन आय रिअलाइज की माझा गार्डियन एंजल कसा दिसतो आणि तो कसा माझ्याबरोबर कायम आहे. आत्तासुद्धा तुम्हाला सांगताना मला गूजबम्प आणि डोळ्यात पाणी येतं आहे. तर एंजल्स असतात नक्की. त्यानंतर मला केव्हाही माझ्या मनात काही विचार आला एंजल्सबद्दल, किंवा मी जेव्हा एंजल्सना काही सांगते, मला मदतीसाठी आवाहन करते किंवा बोलवते. आता मला मेडिटेशन करण्याची गरज लागत नाही. मनात आल्या आल्या मी सांगू शकते एंजल्सना की मला ही मदत हवी आहे, हे करा. तेव्हा मला असे खूप कलरफुल स्पार्क्स दिसतात. एखादी व्यक्ती, खूप पॉझिटिव्ह अशी व्यक्ती माझ्यासमोर जेव्हा येते, बसते, माझ्याशी बोलत असते, तेव्हा मला त्या व्यक्तीच्या आजूबाजूला स्पार्क्स दिसतात. आणि देन आय रिअलाइज की ही व्यक्ती माझ्याशी खरं बोलती आहे, किंवा ही जी व्यक्ती जे मला सांगते आहे तिच्याकडे मी नीट लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, कारण ह्याच्यामधून एंजल्स मला काहीतरी सांगतायत, मला काहीतरी मेसेज देत आहेत. अशा गोष्टींचे अनुभव ॲक्च्युली अनुभवावे लागतात, मगच आपल्या ह्या गोष्टी लक्षात येतात. तर तुम्ही जेव्हा ह्या पॉझिटिव्ह एनर्जीला मानायला लागाल, जर का तुम्ही मेडिटेशन्स करत राहाल, एंजल्सची वारंवार मदत मागत राहाल, तेव्हा आपोआप तुम्हालासुद्धा या गोष्टी लक्षात येतील की एंजल्स तुमच्या आजूबाजूला असतील तेव्हा काय होतं. मला एंजल्सचे खूपच अनुभव आलेले आहेत, म्हणजे मी त्याच्याबद्दल तासनतास बोलू शकते. आणि पिसं मिळणं, म्हणजे जिथं तुम्हाला पॉसिबिलिटीही नसते की हे पीस इथं असेल, तिथंसुद्धा एंजल म्हणजे पांढरी पिसं मिळणं, नंतर बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला मिळतात. नाणी मिळणं, खूप सुंदर असा अचानकच वास येणं, म्हणजे तो दैवी वास असतो, इट्स नॉट एनी ऑर्डिनरी स्मेल. या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला हळूहळू आपोआप आपोआप यायला लागतो. आणि हे अनुभव घेऊनच सांगण्यासारखं आहे, असं सांगण्यासारखं नाही आहे. एंजल्सची भीती वाटण्याची काही एक गरज नाही आहे, कारण ॲज अ सेड, एंजल्स आर कम्प्लीट पॉझिटिव्ह एनर्जी. आपले देव कशी पॉझिटिव्ह एनर्जी, आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तर एंजल्सना देवच मानतो, त्यामुळे अर्थातच ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे. घाबरण्यासारखं त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. तुम्हालाही जर का एंजल्स दिसले असतील किंवा असे काही अनुभव आले असतील किंवा येतील इथून पुढे, तर ते कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. ओके, एंजल्सचे मेसेजेस कसे असतात ते मी ऑलरेडी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये शेअर केले. आत्ता पण मी तुमच्याशी शेअर केलं की एंजल्स कशा प्रकाराने आपल्याला मेसेजेस देऊ शकतात. काही व्यक्तींच्या रूपात देऊ शकतात, काही आपल्याला गाणी ऐकायला येतात, किंवा वारंवार आपल्याला कुठला तरी शब्द दिसतो जो ह्याच्या आधी कधी दिसला नव्हता, त्याच्यावरून आपल्याला आपोआप लक्षात येतं. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न मला विचारला जातो की हा कोर्स फ्री का आहे. म्हणजे बाकी ठिकाणी हजारो रुपयाच्यासाठी घेतले जातात. अगदी खरं आहे, मी स्वतःसुद्धा एंजल्सच्या कोर्ससाठी हजारो रुपये मोजलेले आहेत. मला कुठेतरी असं वाटलं की एंजल्स ही देवानी निर्माण केलेली पॉझिटिव्ह एनर्जी आहे, आणि सगळ्यांच्या मदतीसाठी, सगळ्यांच्या रक्षणासाठी केलेली आहे. ह्यासाठी कोर्स करणं, हजारो रुपये खर्च करून सगळ्यांनाच पॉसिबल आहे असं नाही आहे. आणि ही जर पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यांच्या मदतीसाठी देवाने स्वतः निर्माण केलेली आहे, तर ही सगळ्यांना कळणं, सगळ्यांपर्यंत पोचणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी ठरवलं की मी माझ्या चॅनलवरती फ्री कोर्स देणार आहे. नॉट ओन्ली दिस, मी चक्रांबद्दलसुद्धा एक कोर्स याच्यामध्ये या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जी माहिती आहे ती तुम्हाला कुठल्याही पेड कोर्समध्ये मिळणार नाही, कारण ह्याच्या मागे मी खूप अभ्यास केलेला आहे, खूप स्टडी केलेली आहे, खूप बुक्स वाचलेले आहेत. आणि मी जी नेमकी माहिती गोळा केलेली आहे, जी गरजेची आहे, तर तीच मी ह्याच्यामध्ये या कोर्सेसमध्ये दिलेली आहे. एक मॅजिक बुकचा कोर्स पण मी या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. तुमच्या आयुष्यामध्ये त्यांनी नक्की सकारात्मक बदल होतील. सो आता हे कोर्सेस फ्री का आहेत? इट्स ओके, आय एम कम्प्लिटली ओके विथ इट टू शेअर माय नॉलेज.
आपलं नॉलेज लोकांना देण्यामध्ये जो आनंद असतो तो मला ह्याच्यातून मिळतो आहे. त्याच्यातून तुम्हाला जर का ह्याच्यात एनर्जी एक्सचेंज करायचं असेल, आपल्याला कार्मिक बंधनात अडकायचं नसेल आणि कोर्सची फी द्यायची असेल, तर तुम्ही एक करू शकता की तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांशी हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा कोर्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल आणि लोकांना ह्याचा फायदा होईल आणि तुम्हालासुद्धा ह्याच्यामध्ये नक्की आनंद मिळेल. त्याचप्रमाणे तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता. ह्याच्याहीपेक्षा तुम्हाला जास्त जर का काही करावंसं वाटत असेल, तर तुम्ही देवळामध्ये ॲज अ एनर्जी एक्सचेंज टू दिस कोर्स काही रक्कम दान करू शकता किंवा कुणा गरजूंना ते देऊ शकता. मला माझी फी मिळाल्यासारखंच त्यातून नक्कीच वाटेल. सो हा खरोखरच फ्री ऑफ कॉस्ट कोर्स आहे. खरंच फ्री आहे. याच्यात कुठलेही हिडन काही चार्जेस किंवा काहीही नाही आहे. युजुअली मला माहिती आहे की कसं असतं की सोशल मीडियावरती लोकं असा एक छोटासा व्हिडिओ पोस्ट करतात आणि मग सांगतात की तुम्हाला हे शिकायला मिळणार आहे आणि तुम्ही हा कोर्स जॉईन करा. पण तुम्ही जर का माझा व्हिडिओ बघितलात तर त्याच्यामध्ये मी असं काहीही सांगितलेलं नाही आहे आणि एंजल्सबद्दलची सगळी माहिती मी त्याच्यामध्ये दिलेली आहे. हिंदू संस्कृतीमधल्या, पाश्चात्य संस्कृतीमधल्या सगळ्या एंजल्सची सगळी माहिती त्याच्यामध्ये व्यवस्थित आहे. इनफॅक्ट तुम्हाला कुठल्याही पेड क्लासेसमध्ये मिळणार नाही, तीसुद्धा सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामुळे हा कंप्लीट कोर्स आहे आणि ॲज आय सेड की मी मेडिटेशन्स पण पोस्ट करते, जे तुमच्या बाकीच्या क्लासेसमध्ये पण घेतले जातात. ते मेडिटेशन मी जरा हळूहळू पोस्ट करते आहे, ते पण तुम्ही नक्की करा. सो इट्स अ कंप्लीट एंजल कोर्स, कंप्लीट फ्री ऑफ कॉस्ट. आणि नॉट ओन्ली दिस, मी या चॅनलवरती खूप अजून वेगळ्या प्रकारचे कोर्सेस एकदम फ्री ऑफ कॉस्ट पोस्ट करणार आहे. जसं सांगितलं तर चक्रांचा कोर्स मी पोस्ट केलेला आहे, त्याचे मेडिटेशन्स पण पोस्ट केलेले आहेत, ते पण तुम्ही जरूर बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल. दुसरासुद्धा एक मॅजिक बुकचा कोर्स मी त्याच्यावरती पोस्ट केलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा, त्याचाही तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि अजूनही मी कोर्सेस जे काही मी आत्तापर्यंतच्या माझ्या लाईफमध्ये शिकलेले आहे, खूप ठिकाणहून माहिती गोळा केलेली आहे, ते सगळे कोर्सेस मी तुम्हाला ह्याच्यावरती पोस्ट करणार आहे. आणि मी खात्रीने सांगेन की मी माहिती जी देणार आहे त्या प्रत्येक कोर्समध्ये, ती तुम्हाला दुसरीकडे कुठेही नक्कीच मिळणार नाही. त्यामुळे ते सगळे कोर्सेस तुम्ही बघत राहा, नक्की करत राहा. तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी, सकारात्मक बदल घेऊन या. त्यासाठीच मी हे कोर्सेस ह्याच्यावरती पोस्ट करते आहे. तुम्हाला जर का कुठला कोर्स करण्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि शिकायचं असेल नवीन, तर मला जरूर कळवा. जर का मला त्याच्याबद्दल काही ज्ञान नसेल तर मी नक्कीच ते नॉलेज घेईन आधी आणि तुमच्यापर्यंत नक्की सोप्या भाषेमध्ये पोचवण्याचा प्रयत्न करीन. दॅट रिमाइंड्स मी की मी हे सगळे जे कोर्सेस आहेत ते अतिशय सोप्या भाषेमध्ये, जे तुम्हाला समजतील, मला समजतील, सगळ्यांना समजतील अशा सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की बरेच वेळेला माझ्या हे लक्षात येतं की आपण जेव्हा क्लासेस वगैरे जॉईन करतो ना, तेव्हा असे खूप अवघड शब्द वापरतात, त्यामुळे निम्म्या गोष्टी आपल्या डोक्यावरूनच जातात. पण मी इथे तसं केलं नाही आहे. सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून हे ज्ञान आहे, हे जे काही नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत इझिली पोचावं. ओके, सो माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी एक सर्टिफाईड हिप्नोथेरपिस्ट आहे आणि पास्ट लाईफ रिग्रेशन प्रॅक्टिशनर आहे. ॲक्च्युली आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बरेच प्रॉब्लेम्स असतात, आपल्याला स्टक झाल्यासारखं वाटतं रिलेशनशिप्समध्ये, फायनान्शियली, नोकरी धंद्यामध्ये आपल्या आत्मविश्वास कधी कमी झाला आहे असं वाटतं. वेगवेगळ्या प्रकाराने ब्लॉकेजेस आपल्या मनामध्ये तयार झालेली असतात वेगवेगळ्या गोष्टींसाठी. तर हे सगळं दूर करण्यासाठीचा सोपा आणि खूप सुंदर उपाय म्हणजे हिप्नोथेरपी. कारण हिप्नोथेरपी ही डायरेक्ट त्या प्रश्नांच्या रूट कॉजवरती काम करते आणि रूट कॉजचंच तिथून नष्ट केलं जातं. त्यामुळे अर्थातच आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होते. हिप्नोथेरपीबद्दल लोकांना खूपच म्हणजे कमी ज्ञान आहे आणि स्टेजवरचे जे हिप्नॉसिस ते व्हिडिओज आपण बघितले असतील ते ॲक्च्युली प्युअरली एंटरटेनमेंटसाठी असतात. हिप्नोथेरपीमध्ये काय केलं जातं की आपल्या जे लॉजिकल माइंड असतं, म्हणजे आपलं कॉन्शियस माइंड, चेतन मन, त्याला थोडंसं बाजूला केलं जातं आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये शिरून आपल्या मनाचं रिप्रोग्रॅमिंग केलं जातं. आता सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय असतं तर आपण लाईक फॉर एक्झाम्पल जेव्हा ड्रायव्हिंग शिकतो
तर त्यावेळेला आपण काय करतो, सुरुवातीला अगदी लक्षपूर्वक ओके गिअर चेंज करायचा आहे, आता ब्रेक कधी दाबायचा, हे सगळं लक्षपूर्वक करतो आणि खूपच लक्ष देऊन प्रत्येक कृती करतो. हळूहळू जेव्हा त्याची सवय होती, ती गोष्ट आपण वारंवार करतो, त्यावेळेला मग आपल्याला गाडी चालवण्यासाठी काही विचार करण्याची गरज लागत नाही. आपण गाडी स्टार्ट करून आपल्या ठिकाणावरती कधी पोचलो हेही आपल्या लक्षात येत नाही. तसंच आपल्या सबकॉन्शियस माइंडला जेव्हा वारंवार एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा त्याचं प्रोग्रॅमिंग होतं. ॲफर्मेशन्स आपण म्हणतो. आता ॲफर्मेशन्स म्हटल्यानंतर वारंवार सबकॉन्शियस माइंडला आपण ते सांगत असतो ना, ती गोष्ट पुन्हा करतो. जसं ड्रायव्हिंग पुन्हा करतो, मग सबकॉन्शियस माइंडला सवय होते. तसंच ह्या ॲफर्मेशन्सचं होतं आणि मग हळूहळू आपलं माइंड पॉझिटिव्ह व्हायला लागतं. आयुष्यामध्ये ते सकारात्मक बदल रिफ्लेक्ट व्हायला लागतात. ॲफर्मेशन्समुळे ही पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते. त्याचप्रमाणे जर का आपल्या मनामध्ये, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काही ब्लॉकेजेस झालेले असतात, ते ब्लॉकेजेस दूर करण्याचं काम हिप्नोथेरपीने खूप सहजतेने होऊ शकतं. तसंच पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे काही जादूटोणा वगैरे काही नसतो. तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या ह्या जन्मातल्या, आपल्या आधीच्या जन्मातल्या सुद्धा खूपशा महत्त्वाच्या आठवणी स्टोअर केलेल्या असतात आणि त्या आठवणींमुळे आपलं जर का प्रेझेंट लाईफ ॲफेक्ट होत असेल तर आपल्याला पास्ट लाईफमध्ये जाऊन त्या आठवणी सहज तिथून बाहेर काढता येतात आणि त्याच्यावरती हिलिंग करता येतं. सो बेसिकली या दोन्हीमध्ये खूप सुंदर असं हिलिंग होतं आणि आपल्या आयुष्यातले हे प्रॉब्लेम्स मुळासकट नष्ट व्हायला खूप छान मदत होते. पण अर्थातच हिप्नोथेरपी आणि पास्ट लाईफ रिग्रेशन हे पेड असणार आहेत, कारण की मला प्रत्येक जो क्लायंट असतो त्याची अडचण समजून घेण्यामध्ये, ॲक्च्युअल थेरपीमध्ये आणि काउन्सिलिंगमध्ये खूप वेळ द्यावा लागतो आणि त्यामुळे अर्थातच हे सेशन्स पेड ठेवावे लागतात. पण घाबरण्याची गरज नाही आहे. अगदी योग्य आणि माफक अशी फी घेतली जाते त्याच्यासाठी. तुम्हाला जर का कुठले ब्लॉकेजेस असतील, आत्मविश्वासाची कमी असेल, फोबियाज असतील किंवा ॲडिक्शन्स असतील, तर रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही त्यासाठी मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकाल. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट की तुमच्या ह्या आयुष्यातल्या अडचणी कशा दूर होतील, हे ब्लॉकेजेस कसे दूर होतील. आय गेस मला विचारलेल्या ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आय एम शुअर की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला अजूनही बरीच नवीन माहिती पण मिळालेली असेल. सो माझे हे कोर्सेसचे व्हिडिओज आणि हा व्हिडिओ पण जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला अजूनही कुठल्या दुसऱ्या विषयावरची माहिती हवी असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा, कमेंट करा. मी ती माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करीन. कुठले कोर्सेस तुम्हाला नवीन अजून वेगळे हवे असतील तर तेही मला सांगा. ते पण मी ह्या चॅनलवरती पोस्ट करण्याचा नक्की प्रयत्न करीन. आणि जसं मी मगाशी सांगितलं की मी ह्या चॅनलवरती खूप सारे नवीन कोर्सेस घेऊन येणार आहे. त्यामुळे हे चॅनल नक्की बघत राहा आणि मला कमेंट पण करा आणि मला आत्ता तुम्ही देताय तसंच प्रोत्साहन आणि प्रेम नक्की द्या, जेणेकरून मला अजून नवीन जास्त व्हिडिओज करण्यासाठी इन्स्पिरेशन मिळेल, मोटिवेशन मिळेल. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या वेबसाईटचा ॲड्रेस टाकलेला आहे. तुम्हाला जर का हिप्नोथेरपी किंवा पास्ट लाईफ रिग्रेशनबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ती वेबसाईट बघू शकता. मी व्हॉट्सॲप नंबर माझा वेळोवेळी खूपशा मेसेजेसमध्ये दिलेला आहे. तुम्हाला जर का काही डिस्कम्फर्ट असेल तुमच्या आयुष्यामध्ये तर त्याच्यासाठी तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता त्या नंबरवरती, व्हॉट्सॲप नंबरवरती. मे बी मी इमिजिएट रिप्लाय दिला नाही तर मी रिप्लाय नक्की देईन आणि नक्की तुम्हाला मदत करण्याचा माझ्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करेन. अगेन थँक्यू सो मच तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि तुमचं प्रेम असंच सदैव माझ्याबरोबर राहील याची मला पूर्णपणे खात्री आहे. असेच माझे व्हिडिओज बघत राहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर पण नक्की करा. थँक्यू, धन्यवाद, ग्रॅटिट्यूड.